आहे पिवळा कलर. चला आपण बघूया आतलं मंदिर कसं आहे. तर इथे बघा, इथे मस्त इथे हिरवे हिरवी सगळी झाडं आहेत. इकडे ताई ब्लॉग करत होत्या आणि त्यांच्या ब्लॉगमध्ये मी माझ्या ब्लॉगमध्ये त्या. आणि हे बघा इथे किती सुंदर मस्त मागे डोंगर आहे. हे आधी टेकडीवर होतं देऊळ, पण ते आता रस्त्यालगत आले. तर इतकं सुंदर वाटतं ना इथे, असं थंड थंड, किती पण ऊनच होते पण इथे थंडच वाटतं. आणि आता आपण चाललो आहोत देवळामध्ये. इथे मस्त रांगोळी काढली होती एंट्रन्सलाच. आणि इथे आहे देवीची पालखी. ह्यामध्ये पण 2 देवी होत्या आणि तुम्हाला दिसतच असेल, तुम्ही पण दर्शन घ्या. आणि असं म्हणतात ही देवी पावते. तुमच्या जर काही इच्छा असतील ना तर तुम्ही मागा हिच्याकडे, ही लगेच पूर्ण करते. आणि ते बघा त्यांनी केवढी सिस्टीम व्यवस्थित ठेवली आहे दर्शनाची पण. इथे गाभाऱ्यात जाताना इकडे असा त्रिशूळ आहे आणि इथे खूप सुंदर डेकोरेशन केलं होतं त्यांनी. आणि आतलं इंटेरियरच एवढं मस्त आहे ना की त्यांना वेगळ्या डेकोरेशनची गरजच लागत नाही. इकडे त्यांनी तिचं वाहन ठेवलं आहे सिंह. तर इतकं सुंदर हे मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर इथे बरीच लोक असतात. दरवर्षी खूप गर्दी असते. आज बहुतेक आम्ही हे बघा तुम्हाला दिसतच असेल केवढी गर्दी आहे. इथे मागे पण अजून खूप लोक होती. त्याच्यानंतर आज बहुतेक आम्ही 4थ्याच दिवशी गेलो म्हणून थोडी कमी गर्दी आहे, पण खूप गर्दी असते. हे बघा इथे ही सुंदर देवी आहेत ह्या दोन्ही. हे वनजाईचं मंदिर आहे कोथरूडमध्ये. तर हे बघा इथे हा ते देवीचा मंदिराचा हॉल आहे. एवढा मोठा हॉल आहे मस्त. इथे कार्यक्रम पण असतात गाण्याचे वगैरे, ते नवरात्रीमध्ये स्पेशल ठेवतात. आज काही नव्हतं तिथे. त्याच्यानंतर इथे बघा हे सगळे परडी भरायला असतात. इथे तुम्ही येऊन इथे परड्या पण भरू शकतात. हे बघा काही लोक आजच भरत आहेत. इथे हे सगळ्या बसलेल्या असतात परड्या भरणार, म्हणजे परड्यावाल्या बायका. तर मग असं हे आजचं होतं मस्तपैकी. आणि इथे बघा हे मंदिराच्या, आता आपण बाहेर चाललो आहे तर इथे पण बघा दोन्ही साईडला पूर्ण सगळीकडे झाडच झाडं आहेत. त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ना इथे. त्यामुळे इथे तुम्ही नक्की या, तुम्हाला नक्की मस्तच वाटेल. आणि हे बघा इथे मस्तपैकी त्यांनी बाहेरच दुकानं लावली आहेत. तुम्हाला ओटी घ्यायची असेल, देवीचं काही सामान घ्यायचं असेल तर ते देवळाच्या बाहेरच मिळतं. इथे पूर्ण ओटी, साडी, त्याच्यानंतर चुनरी वगैरे सगळं आहे. तुम्हाला काय पाहिजे ते इथे सगळं मिळेल. नंतर इथे आहे हे छोटे मोठे पेढे त्याचं दुकान. इथे बांगड्यांचं पण दुकान होतं. तर इथे हे बघा इथे किती छान छान बांगड्या आहेत. त्याच्यानंतर इथे परत एक असं ओटीच्या सामानाचंच दुकान आहे. तर इतकं सुंदर आहे ना ते की तुम्ही एकदा नक्की जा, तिथे नक्की जा, तुम्हाला नक्की आवडेल. हा देवळाच्या एकदम एंट्रन्सचा बाहेरचा रस्त्याला लागून जो आहे ना तो भाग आहे. इथे पायऱ्या आहेत, इथनंच मग आतमध्ये जायचं वरती. बघा इथे पण अजून इथे हे आम्ही खाजं म्हणतो, इथे शेवरेवडी म्हणतात, त्याची पण दुकानं आहेत. इथे पण परत बांगड्यांचंच दुकान आहे. तर इथे तुम्ही देवीला येऊन परत शॉपिंग पण करू शकता मस्तपैकी. बघा आम्ही ते ज्यूसची पार्टी करतो आहे. ताईंचा उपवास आहे पण इथे त्यांनी राजाराम पूलवरती हा ज्यूस सेंटर आहे. खूप वर्षापूर्वीपासून आणि खूप भारी आहे. तुम्ही कधी आलात ना नक्की ट्राय करा. आणि असा थंड पण आहे, म्हणजे असा थंड पण असं लागत नाही, म्हणजे असं सर्दी वगैरे होण्यासारखं नाही, व्यवस्थित आहे. आणि ॲपल पण एकदम गोड आहे. ॲपल क्रश करून टाकले ना खूप छान लागतं. तुम्ही नक्की या. तर चला आत्ता आम्ही आलो. हे बघा इथे पण ताई बसले. आणि आत्ताच आम्ही आलो. दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित झालं. मागच्या वर्षी जरा जास्त गर्दी होती ना त्यापेक्षा. ह्यावेळेस बहुतेक आम्ही लवकर गेलो म्हणून असेल, मग त्याच्यामुळे होती. आम्ही गेल्यानंतर तशी थोडीफार गर्दी झाली. तर हे मंदिर ना तसं खूप जुनं आहे. तुम्ही जर ह्या मंदिराला नक्की गेला असाल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर असा होता आजचा हा छोटासा व्लॉग होता. तर चला आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हाला तर माहिती आहे ह्या व्हिडिओला लाईक करा
शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि ते बेल आयकॉन हिट करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा नेक्स्ट व्हिडिओ कधी आला आहे ते. तोपर्यंत बाय बाय.